भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशाची माती शेतकऱ्यांच्या घामाने ओलावलेली आहे. पण तरीही आज देशातील सर्वात दुर्बल घटक कोण आहे? ते म्हणजे शेतकरी. कर्ज, नापिकी, भाव न मिळणं, दुष्काळ, आत्महत्या हे चित्र अचानक निर्माण झालेलं नाही. या संकटांचं भाकीत 100 वर्षांपूर्वी एका महामानवाने केलं होतं. ते महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अनेक ओळखीने ओळखतो. संविधानाचे शिल्पकार, महान समाज सुधारक, कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, राजकीय नेता. पण एक ओळख मात्र इतिहासाने झाकून टाकली, शेतकरी नेते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणतात, शेतकरी सुखी तर देश सुखी. 1918 साली बाबासाहेबांनी स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज हे ऐतिहासिक पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी स्पष्ट सांगितलं, जमिनीची पिढ्यानपिढ्या वाटणी होईल, शेतीचे तुकडे पडतील, शेतकरी अल्पभूधारक बनेल आणि शेती कुटुंबाचं पोट भरण्यास अपुरी ठरेल. आज भारतात हेच वास्तव आहे. बाबासाहेब सांगतात, फक्त शेतीवर संपूर्ण कुटुंब अवलंबून ठेवणं धोकादायक आहे. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना मार्ग दाखवला. एक मूल शेतीत राहू द्या, दुसऱ्याला शिक्षण द्या, उद्योग, व्यापार, नोकरीकडे वळवा. यामुळे शेतीवरील ताण कमी होईल आणि शेतकरी वाचेल. 10 जानेवारी 1938 भारतीय इतिहासातील ऐतिहासिक दिवस. या दिवशी बाबासाहेबांनी विधिमंडळावर जो पहिला मोर्चा काढला, तो ना जातीचा होता, ना धर्माचा, ना दलितांचा. तो होता शेतकऱ्यांचा मोर्चा. या मोर्चातून बाबासाहेबांनी मागणी केली, खोत पद्धत बंद करा, शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा, अवास्तव शेतसारा बंद करा, शेतीला पाणी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या. ते म्हणाले, उत्पादनाच्या अंदाजावर शेतसारा लावणं हे अन्यायकारक आहे. 18 ऑगस्ट 1935 रोजी बाबासाहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड लेख लिहिला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं, सक्तीने शेतसारा वसूल करणं ही शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. 15 मे 1950 रोजी बाबासाहेबांनी खोत निर्मूलन अधिनियम लागू केले. या कायद्यामुळे 1,22,860 एकर जमीन ही थेट राबणाऱ्या शेतकऱ्याच्या मालकीची झाली. पहिल्यांदा शेतकरी खरा मालक बनला. बाबासाहेब म्हणत, पाणी नसेल तर शेती नाही. म्हणूनच त्यांनी भारताचं जलधोरण आखलं. त्यांच्या नेतृत्वाखाली दामोदर खोरे, हिराकुंड, तुंगभद्रा, सोन, महानदी प्रकल्प या सर्वांना गती मिळाली. म्हणूनच इतिहास त्यांना म्हणतो भारताचे जलनायक. बाबासाहेब म्हणाले, पुराचं पाणी समुद्रात जाऊ देऊ नका, ती दुष्काळी भागात वळवा. हीच नदी जोडो संकल्पना होती. जर ती वेळेत राबवली असती, शेतीचं नुकसान झालं नसतं, शेतकरी कर्जात गेला नसता, आत्महत्यांची वेळ आली नसती. बाबासाहेबांनी इशारा दिला, जर शेतीकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर देशातील अन्न व्यवस्था धोक्यात येईल. आज आपण पाहतो, शेती तोट्यात आहे, तरुण शेती सोडत आहेत, आत्महत्या वाढत आहे. हा बाबासाहेबांचा इशारा खरा ठरतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांचे कैवारी, शेतकऱ्यांचे नेते, शेतकऱ्यांचे धोरणकर्ते, शेतकऱ्यांचे भविष्यदर्शी मार्गदर्शक. ते केवळ संविधानकारक नव्हते, ते शेतकऱ्यांच्या न्यायाचे संविधानकारक होते. आज गरज आहे बाबासाहेबांना फक्त फोटोपुरते न ठेवण्याची, त्यांचे विचार शेतापर्यंत पोहोचवण्याची आणि त्यांच्या धोरणांना प्रत्यक्षात उतरवण्याची. कारण शेतकरी वाचला तर देश वाचेल. जय भीम, जय संविधान.